सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, चला तर उद्या 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे आणि या उत्सवाची सांगता ही विजयादशमी म्हणजे दसरा या सणाने होणार आहे दरवर्षीप्रमाणे। जसं की नवरात्रीच्या 9 दिवसात आपण देवीच्या 9 विविध स्वरूपांची पूजा ही आपण करत असतो। नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 वेगवेगळ्या म्हणजे देवीच्या 9 रूपांची पूजा करतो। आणखी 9 प्रकारच्या 9 दिवस 9 माळा आपण देवीला अर्पण करतो। 9 दिवस 9 प्रकारचे नैवेद्य आपण देवीला दाखवतो। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीच्या 9 दिवसाचे देवींचे 9 वेगवेगळी रूपे कोणती, कोणकोणता 9 दिवशी कोणकोणता नैवेद्य आपण देवीला द्यावा, कोणत्या 9 प्रकारच्या माळा आपण अर्पण कराव्या, हे चला तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। सर्वप्रथम 3 ऑक्टोबर पहिली माळ, या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करतो आणि नैवेद्य आपण तिला दाखवतो शुद्ध देशी तुपाचा आणि आपण माळ त्यांना वाहतो शेवंतीची किंवा सोनचाफ्याची। ही देवी निर्दोषता, शांतता व शक्ती दर्शवते। दुसरी माळ आहे 4 ऑक्टोबरला देवी ब्रह्मचारिणीची पूजा या दिवशी केली जाते। नैवेद्य आपण दाखवतो फळे किंवा साखर। माळ असते अनंत व मोगरा। ती मा ब्रह्मचारिणी भक्तांसाठी सर्वश्रेष्ठ आहे। शहाणपण, शांतता, प्रेम, निष्ठा यांचे प्रतीक आहे। ज्यांचे शहाणपण व आध्यात्मिक समर्षण वाढवण्यासाठी भक्त तिला साखर आणि फळ अर्पण करतात। तिसरी माळ आहे 5 ऑक्टोबर, या दिवशी आपण देवी चंद्रघंटाची पूजा करतो। नैवेद्य आपल्याला दाखवायचं असं दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ। ही देवी शांतता व शांतीची देवी आहे। तिसऱ्या माळेला आपण तिची पूजा करत असतो। ती शांतता आणि धैर्य देखील आपल्याला प्रदान करते। जसं की माळ आपण निळे फूल, गोकर्ण किंवा कृष्ण कमळ हे चढवू शकतो देवीची माळ। चौथी माळ आहे, तारीख आहे 6 ऑक्टोबर, या दिवशी आपण देवी कुष्मांडाची पूजा करतो। नैवेद्य दाखवतो मालपुवा व माळ असते केशरी किंवा भगवी फुले। देवी कुष्मांडा जीवनाची ज्योत आणि तेजाची देवी मानली जाते। ही वैश्विक निर्मिती आहे आणि आरोग्याची प्रतीक आहे। त्यांची बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी तिला मालपुवा नैवेद्य म्हणून देतात। 5वी माळ आहे, तारीख आहे 7 ऑक्टोबर, या दिवशी आपण स्कंद माताची पूजा करतो। नैवेद्य दाखवतो केळी आणि माळ आपण तिला वाहतो बेलाची किंवा कुंकवाची माळ। शारीरिक कल्याण व्हावं म्हणून आपण देवी स्कंद माता हिची पूजा करतो। 6वी माळ आहे, तारीख आहे 8 ऑक्टोबर, देवी कात्यायनीची पूजा आपण 6व्या माळेला करतो। आपण तिला मधाचा नैवेद्य दाखवतो। माळ चढवतो कर्दळीच्या फुलांची। देवी कात्यायनी ही शांततेचं प्रतीक आहे। तिला भक्त मध अर्पित करतात। त्यांच्या जीवनात काही मतभेद असतील किंवा जीवनात गोडवा यावा यासाठी मध अर्पित करतात। 7वी माळ, या दिवशी आपण देवी कालरात्रीची पूजा करत असतो। नैवेद्य आपण दाखवतो तिला गुळाचा नैवेद्य। माळ झेंडू किंवा नारंगी फुले। उपासक कालरात्रीचा सन्मान करतात, जी वाईट आणि अंधाराचा नाश करते। ही देवी सर्वात उग्र रूप मानले जाते। ही देवीची सर्वात उग्र रूप मानले जाते। नकारात्मकता, ऊर्जा ती या देवीच्या सेवेने कमी होते, त्यामुळे या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवतात। 8वी माळ, या दिवशी आपण देवी महागौरीची पूजा करतो। आपण त्या देवीला नैवेद्य म्हणून एक नारळ दाखवायचं। माळ तांबडी फुलं, कमळ किंवा जास्वंद। 8वा दिवस हा महागौरीला समर्पित आहे, जी निर्मळता, शांतता व पवित्रता दर्शवते। ही पापांची शुद्धी व ज्ञानाचा मार्ग दाखवते। देवीला एक नारळ अर्पण करावं। 9वी माळ आहे, देवी सिद्धिदात्री, या दिवशी भक्त सिद्धिदात्री देवीची उपासना करतात। नैवेद्य पांढरे तीळ किंवा गुळापासून बनलेले पदार्थ। माळ अर्पण करायची आहे कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ। ज्ञानाची देवी म्हणून हिची आपण पूजा करत असतो। आध्यात्मिक परिपूर्तता ती सर्व इच्छांच्या पूर्ततेचं प्रतिनिधित्व करत असते। भक्त तिळापासून बनवलेला प्रसाद तिला अर्पण करत असतात।
चला तर मग मंडळी, ही आहे देवीची 9 रूपे. देवीला 9 दिवशी कोणते नैवेद्य अर्पण करावे, कुठली माळ चढवावी, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जसं की खूप लोकांचा प्रश्न असतो की माळ ही जसं खूप म्हणजे राहत नाही, टिकत नाही, तर तुम्ही काय करायचं, झेंडूच्या फुलांची, जसं झेंडूचे फुलं असतात मोठे, त्यामुळे ती माळ कशी राहत नाही, तर तुम्ही झेंडूच्या फुलामध्ये छोट्या साईजचे फुलं तुम्ही घ्या, म्हणजे हलके फुलं, जेणेकरून ती माळ पण टिकेल आणि ती भारामुळे अशी एक्साइड होणार नाही. चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.